नमस्कार. आज आपण वाळवणातला एक प्रकार म्हणजे साबुदाण्याची सांडगे. एकदा केल्यानंतर आपण वर्षभर हे साबुदाण्याची सांडगे आपण तळून खाऊ शकतो. उपवासासाठी शक्यतो हे साबुदाण्याचे सांडगे तळले जातात. तर हे कसे बनवायचे हे मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे. तर कुरकुरीत आणि अगदी टेस्टी असा हा साबुदाण्याचा सांडगा कसा बनवायचा थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 1 किलो साबुदाणा बघू शकता. मी साबुदाणा आणला होता आणि या बरणीमध्ये 1 किलोचीच बरणी आहे. तर बरोबर 1 किलो साबुदाणा मी भिजत घालणार आहे. तर 1 किलोच्या साबुदाण्याचे आपण हे सांडगे बनवणार आहे. तर इथं 1 किलो साबुदाणा मी आता ह्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि आता साबुदाणा 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा, म्हणजे जे काही ह्याच्यावर स्टार्च आहे तो निघून जातो. तर 2 ते 3 वेळा धुवून घेऊयात आपण. तर आता इथं मी तुम्हाला एकदा धुतेल दाखवलं आहे, पण मी नळाखाली 2 ते 3 वेळा धुवून घेतला आहे. आता काय करूया, वरून आपण साबुदाणा भिजवण्यासाठी पाणी घालून ठेवूयात. तर बघू शकता एक पाव इंच होईल, साबुदाण्याच्या वरती पाव इंच होईल इतपत मी पाणी घालून रात्रभर आपण हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. तर बघू शकता आता आपण हा पूर्ण रात्रभर आपण साबुदाणा भिजत ठेवूयात. झाकण लावून आपण आता हा भिजवण्यासाठी ठेवून देऊयात. तर बघू शकता सकाळ झाली आहे. सकाळी आता साबुदाणा आपण चेक करूयात. तर छान अगदी मोत्यासारखा आपला साबुदाणा भिजलेला आहे. बघू शकता पांढरा शुभ्र असा आपला हा साबुदाणा इथं भिजून तयार झाला. आता थोडंसं साईडला ठेवून देते. आता 1 किलो साबुदाण्यासाठी आपण अर्धा किलो बटाटे घेणार आहे. बटाट्याची सालं काढून घेतलीत आणि लगेच पाण्यात टाकायचे. बटाटा जराही पाण्याच्या बाहेर ठेवायचा नाही, नाहीतर पटकन काळा होतो. तर 2 ते 3 वेळा आपण बटाटे चांगले धुवून घेतला आहे आणि आता स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्येच आपण हा बटाटा किसणीने किसून घ्यायचा. फक्त हा बाहेर न किसता पाण्यातच किसायचा, म्हणजे आपलं साबुदाण्याचे सांडगे काळे नाही पडत. या पद्धतीने छान असा बटाटे आपण किसून घेऊयात. इथं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की बटाटा पील केल्यापासून ते बटाटा पूर्ण आपण साबुदाण्यात टाकस तोपर्यंत पाण्यातून बिलकुल काढायचा नाही, तर तो लगेच काळा पडतो. ही फक्त काळजी घ्यायची. आता याच पद्धतीने आपण बाकीचेही बटाटे किसून घ्यायचे. बघू शकता छान असा बटाट्याचा किस पडलेला आहे. आता एका पातेल्यामध्ये जाडबुडाच्या पातेल्यामध्ये आपण 4 तांबे मी आता पाणी ठेवणार आहे. तर बघू शकता इथं 4 तांबे मी पाणी उकळवण्यासाठी ठेवणार आहे. तुम्ही जर ग्लासचं माप घेणार असाल तर 9 ते 10 ग्लास पाणी तुम्ही जरी उकळवत ठेवलं तरी चालेल. आता काय करूया, पाणी उकळतं आहे तोपर्यंत आपण हिरवी मिरची किती घालणार आहे ते बघूयात. तर इथं मी 4 ते 5 होईल इतपत मी हिरव्या मिरच्या बारीक अशी ठेचून घेणार आहे. तुम्ही मिक्सरलाही ग्राइंड करू शकता किंवा या पद्धतीने तुम्ही खलबत्त्यात घालून ठेचूही शकता. तर मी खलबत्त्यात घालूनचही चांगलं अशी बारीक असं हे ठेचून घेणार आहे. इथं पाहू शकता या पद्धतीने असं मी हे मिरची ठेचून घेतले. इथं आता पाण्यालाही उकळ आलेला आहे. आता आपण जो काही साबुदाणा भिजत घातला होता तो आपण यामध्ये घालणार आहे. पण काय करूया की त्याच्या आधी एक तांब्याभर पाणी मी उकळलेलं साईडला काढून ठेवणार आहे. तर मी या पद्धतीने इथेच तांब्याभर पाणी असं उकळलेलं मी साईडला काढून ठेवले. फक्त साबुदाण्यामध्ये जास्त पाणी होऊ नये म्हणून मी ही प्रोसेस करते, पण आपल्याला हा तांब्या नंतर लागण्याची शक्यता आहे. आता मी याच्यात मीठ 5 चमचे मीठ घातले आणि आपण साबुदाणा जो आपण भिजवला होता तो आता घालून घेऊयात. साबुदाण्याची सांडगे माझी जाऊबाई बनवत आहे. त्यांना खूप छान असे हे साबुदाण्याचे सांडगे येतात. दरवर्षी मला त्याच बनवून देतात. मग ह्यावर्षी मी म्हणलं ही रेसिपी तुमच्याशी पण शेअर करू. आता जो काही बटाटा किसला होता, 4-5 जे बटाटे किसले होते तो पण आपण यामध्ये घालून घेऊयात आणि जरासं आता आपण हे जरा ढवळून घेऊयात. तर या पद्धतीने छान असा आपण साबुदाणे बटाटा ढवळून घ्यायचा. अगदी सोपी रेसिपी आहे, कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे. हिरवी मिरची जी काही ठेचून घेतली होती तीही लागलंच घालून घेऊयात. चांगलं आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहे, त्याच्यामुळे लागलंच हिरवी मिरची पण मी आता घालून घेतले.
आणि आता छान असं हे परत आपण मिक्स करूया. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपण हा साबुदाणा शिजवून घेणार आहे. छान असं मी मिक्स करून घेतले. तर एक 5 ते 6 मिनटं मिक्स केल्यानंतर आता आपण हे जे एक तांब्या मी उकळून ठेवला होता तोही आता यामध्ये मी घालून घेतला आहे. इथं थोडीशी वाफ कॅमेरावरती गेल्यामुळं थोडंसं ब्लर दिसलं तुम्हाला. आता बघू शकता एक 7 ते 8 मिनटानंतर साबुदाणा शिजायला लागला आहे. आता त्यामध्ये घालूयात 2 चमचे, 2 ते 3 चमचे होईल इतपत जिरे घालूयात. जिरे जर तुमच्या इकडे उपवासाला चालत नसतील तर तुम्ही स्किप केले तरी चालेल. खूप ठिकाणी चालत नाहीत, खूप ठिकाणी चालतात. तर आमच्या इकडे चालतात म्हणून मी हे घालून घेतले. आता आपण मिक्स करूया परत. तर बघू शकता फक्त काय करायचं की सतत झाऱ्या हलवायचा जेणेकरून हे खाली लागलं नाही पाहिजे. त्याच्यामुळं मीडियम फ्लेमवरती सतत झाऱ्या हलवायचा. एक 10 ते 15 मिनटामध्ये ही साबुदाणा पूर्णपणे शिजला जातो. जास्तही काही वेळ लागत नाही. आता मी एका साईडला परत एक तांब्याभर पाणी ठेवलं होतं. त्याच्यातलं मी पूर्ण तांब्याभर पाणी घालणार नाही आहे. एक 2 ते 2.5 वाटी मी परत पाणी घालणार आहे. कारण मला याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी वाटत होतं. म्हणजे टोटली मी 4.5 तांब्या होईल इतपत मी यामध्ये पाणी घातले. तर छान असा आपला साबुदाणा शिजतोय. बऱ्यापैकी आपला साबुदाणा आता कुक झाला आहे. तर इथं पाहू शकता माझी जाऊबाई ही रेसिपी जर बनवत आहे. त्यांना खूप छान हे वाळवणाचे पदार्थ येतात. तर आता इथं आपण साबुदाणा चेक करूया. तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला साबुदाणा थोडा शिजलेला ओळखतो. तर या पद्धतीने आपण ढवळून घेऊयात. आता बऱ्यापैकी आपला साबुदाणा आता कुक झाला आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनटं पूर्णपणे मीडियम फ्लेमवरती कुक होण्यासाठी लागतो. आता बऱ्यापैकी साबुदाणा आपला शिजलेला आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता हळूवार आपला हा साबुदाणा खाली पडतोय. आणि थोडं आपण मिक्स करूयात. तर या पद्धतीने अगदी झाऱ्यावरती घेतल्यानंतर हळूवारपणे असा हा साबुदाणा पडला जातो. तेव्हा समजायचं की आपला साबुदाणा बऱ्यापैकी कुक झाला आहे आणि साबुदाणा ट्रान्सफर पूर्ण दिसतो, शिजलेला आहे. याच्यापेक्षा जास्त आटवू नका नाहीतर साबुदाणा आपल्याला घालता येणार नाही. आता मी गॅस बंद केला आहे आणि आता मी तर टेरेसवरती हे सांडगे घालण्यासाठी आपण आलेलो आहे. तर इथे मी कागद घेतला आहे आणि कागदाला काय करूया की आपण आता तेल लावून घेऊयात. तेल लावून घेतल्यामुळे काय होतं की पटकन सुकल्यानंतर साबुदाण्याचे सांडगे निघतात. तर या पद्धतीने पळी घ्यायची. आता पळीनं असे पटापट आपण साबुदाण्याचे सांडगे घालून घ्यायचे. खूप ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. त्याच्यामुळं मोबाईलमध्ये मला शूटही करता येत नाही, इतकं ऊन आहे. त्याच्यामुळे आम्ही पटापट आता हे साबुदाण्याचे सांडगे दोघेही घालून घेतो. तर इथं बघू शकता सर्व साबुदाण्याचे सांडगे आम्ही आता घालून घेतले. 1-2 दिवस मी चांगले कडक उन्हात हे वाळवून घेतले. 1 दिवस पूर्ण वाळवल्यानंतर संध्याकाळी ते पलटायचे, दुसरी बाजू वाळवून घ्यायची. 2 ते 3 दिवस तुम्ही चांगले कडक उन्हात वाळवून घ्या. आता हे मी थोडंसं तुम्हाला तळून दाखवते. तर इथं आपण तेल आता चांगलं तापवत ठेवलं होतं मी. तेल चांगलं तापलेलं आहे. तेलामध्ये आता आपण साबुदाण्याचा सांडगा घालून बघूयात. तर या पद्धतीने साबुदाण्याचा सांडगा आपला छान असा तळून निघतो. तर बघू शकता मस्त असे हे साबुदाण्याचे सांडगे लागतात. उपवासासाठी बेस्ट ऑप्शन आहे. कोणीही पाहुणे आलेत आणि तुम्हाला हे उपवासासाठी तुम्ही हे साबुदाण्याचे सांडगे तळू शकतात. 1-2 वर्ष ह्याला काहीही होत नाही. फक्त छान ह्याला ऊन द्यायचं म्हणजे याला बुरशी वगैरे न लागता छान असे हे 2-3 वर्ष ह्याला काहीही होत नाही. तर या पद्धतीने साबुदाण्याचे सांडगे तुम्ही नक्की बनवा या उन्हाळ्याला आणि भरपूर दिवस तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. तर इथं पांढरे शुभ्र साबुदाण्याचे सांडगे तयार झालेत. तर तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे एकदा हे साबुदाण्याचे सांडगे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर फ्रेंड्सशी शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.